2 मिनिटं आम्हाला सांगतो सगळ्यांना सचिन दादा 1 मिनिट हे बघा पोपटचा राजा सर्व गोविंदांसाठी आनंदाची बातमी आहे ना। आपले संस्थापक अध्यक्ष तुकाराम आमरे यांनी आपल्यासाठी विशेष बक्षिसाची घोषणा या ठिकाणी केलेली आहे। जर तुम्ही पहिल्याच प्रयत्नात 9 थर या ठिकाणी रचले, रोख रक्कम 5 लाख रुपये यांच्या वतीनं या ठिकाणी आपण जाहीर करत आहोत। आपल्याला संधी दिली आहे, त्या संधीचं आपण नक्कीच सोनं करा असा विश्वास या ठिकाणी आम्हा सर्वांना आहे। त्याचबरोबर तुकारामजी आमरे, सचिनजी भोसले यांच्याकडून आपल्याला मनापासून शुभेच्छा। कृपया आपण नमस्कार मित्रांनो, रामकृष्ण हरी, जय जय श्रीराम। आपण पोहोचलोय कोपटच्या राजाजवळ, म्हणजेच ठाण्याचा महाराजा। यांनी यावर्षी 5 वेळा 9 थर लावले। त्यातले हे युवा स्टार प्रतिष्ठान येथे लावलेले 9 कडकरीत्याने थर खूप छान रीतीने त्यांनी थर लावलेत। आणि तुम्ही पुढे पूर्ण व्हिडिओ पाहत राहा, कारण का कोपटच्या राजाने खरंच त्यांना ठाण्याचा महाराजा ही पदवी भेटली। कारण का पुरे ठाण्यामध्ये 9 थर ठाण्यामधल्या गोविंदा पथकांनी कोणी नाही लावले, फक्त ते लावलेत कोपटच्या राजानी। सार्वजनिक गोकुळाष्टमी उत्सव, कोपटचा राजा म्हणजेच ठाण्याचा महाराजा। जुन्या अध्यायाची खरंच नवीन रीतीने सुरुवात केली त्यांनी, आणि हे त्यांनी दाखवून दिले। बीता हुआ वक्त गवाही दे या ना दे, आने वाला वक्त सलामी जरूर देगा। कोपटचा राजा म्हणजेच ठाण्याचा महाराजा आणि खरंच खूप छान रीतीने 9 थर लावलेले आहेत। आणि तुम्ही बघताय
रामकृष्ण हरी. आज आपण पोचलोय खोपटच्या राजांचा काही मंडळींना भेटायला. तर तुम्ही 5 वेळा 9 थर लावले कडकरीत्याने, तुम्हाला काय वाटतं? आज ही सगळ्या बाळगोपाळांची मेहनत आहे, जी 3 महिने नियमितपणे सराव करत होती आणि त्यांची जी मेहनत आहे आज ती फळाला आली आणि 5 वेळा 9 थर लावले. त्याचा आम्हाला खूप आनंद आहे आणि पुढील वाटचाल ही आमची अशीच चालू आहे. हीच गोपाळकृष्ण महाराजांच्या चरणी प्रार्थना. रामकृष्ण महाराज की जय. खोपटच्या राजाचा विजय असो. जय श्रीराम. 365 दिवसातला हा आमचा 3 दिवसाचा एक सण असतो. हे 59 वर्ष आहे, 69वं वर्ष आहे. ह्या दिवसाला 3 महिने जी आम्ही मेहनत घेतली, त्या आमची बारकी टॉपर रुया हिला त्याशी माझी खासदार आनंद परांजपे साहेबांनी तू विचारलं तू किती वेळा थर लावणार? ती म्हणजे 9 थर मी 5 वेळा लावणार आणि ते स्वप्न ह्या पोरांनी 3 महिने मेहनत केली, ते स्वप्न केलेलं आम्ही साकार. खोपटचा राजाचा विजय असो. जय श्रीराम. रामकृष्ण हरी. चला